येथे 17 जून 2024 रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि DVIP DYSP बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली. तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं. घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती याच्यावरून सदर प्रकार हा गुन्हाचा असल्याचं लक्षात आलं. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण म्हणजे मयताची मेहुणी आणि त्या मेहुणीचा मुलगा यांची घरगुती वाद चालू होते. त्या वादातून या घरातील 3 आरोपींना मयताकडून वारंवार त्रास होत होता. या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मयताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपींपैकी 4 आरोपितांना अटक देखील केली आहे. आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. उर्वरित 2 आरोपितांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत. सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला.